वसा जनसेवेचा। नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या आठवडी बाजार लिलाव कंत्राट संपल्यानंतर सुद्धा अनधिकृत व बेकायदेशीर अवैध वसुली करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करत कारवाई करण्यात यावी अशी मागणी ॲडव्होकेट रहीम शाह यांनी मुख्याधिकारी नगरपंचायत मोताळा यांच्याकडे एका लेखी तक्रारीच्या माध्यमातून केली आहे। शिवाय गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी आठवडी बाजारात बेकायदेशीरपणे अवैध वसुली करत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते रमेश धुनके यांनी कंत्राटदार यांना जबाब विचारला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मुख्याधिकारी नगरपंचायत मोताळा यांना देण्यात आलेल्या तक्रार अर्जात नमूद आहे की मोताळा नगरपंचायत हद्दीतील दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजार लिलावाचे कंत्राट जाकीर हुसेन बिस्मिल्ला शाह यांना दिनांक 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीसाठी देण्यात आले होते। सदर कंत्राटाची मुदत दिनांक 31 मार्च 2026 रोजी संपलेली असताना देखील संबंधित कंत्राटदाराकडून दिनांक गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी आठवडी बाजारातील दुकानदार व्यापारी यांच्याकडून बेकायदेशीररित्या ठरावामध्ये नमूद केलेल्या शुल्कापेक्षा अधिकच्या आवाजावी शुल्काची वसुली करण्यात आली आहे। ही बाब महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत व औद्योगिक नगर अधिनियम 1965 नुसार बेकायदेशीर असून शासनाच्या महसुलाचे नुकसान करणारी आहे। संबंधित कंत्राटदाराकडून सुरू असलेली अवैध वसुली तात्काळ बंद करण्यात यावी। कंत्राटदाराने केलेली अवैध वसुलीची रक्कम वसूल करून शासनाकडे जमा करण्यात यावी। संबंधित कंत्राटदारावर अधिनियमातील दंडनात्मक तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी। भविष्यातील सर्व लिलाव प्रक्रियेतून संबंधित कंत्राटदारास अपात्र म्हणजेच ब्लॅकलिस्ट करण्यात यावे। कंत्राट संपल्यानंतर वसुली केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318, 316(2), 308(2) नुसार संबंधित कंत्राटदार विरुद्ध फसवणूक, विश्वासघात व जबरदस्तीने पैसे उकळणे या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रार अर्जातून करण्यात आली असून सदरच्या अर्जावर कोणतीही कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा तक्रार अर्जाच्या अंती देण्यात आला आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।